रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाची शिलेदार या सदरात आज आपण संपूर्ण भारतामध्ये 22 प्रतिज्ञा अभियानात चळवळ चालविणारे आयुष्यमान अरविंद सोनटक्के साहेब यांची विशेष मुलाखत घेत आहोत। अरविंद सोनटक्के साहेब, रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाची शिलेदार या सदरात आपले स्वागत। जय भीम, जय 22 प्रतिज्ञा अभियान, जय विज्ञान। सोनटक्के साहेब, मी सर्वप्रथम तुम्हाला विचारणार, 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर दीक्षा घेतल्यानंतर धर्मांतराच्या साठी 22 प्रतिज्ञा ह्या समाजाला दिल्या। या 22 प्रतिज्ञा आणि अरविंद सोनटक्के हे नाव एकमेकांचं पर्यायवाची झालं आहे। तर हा एकजीव करणारा विषय आपल्या जीवनामध्ये नेमका कधी प्रवेशला आणि कसा प्रवेशला? अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे। 22 प्रतिज्ञा अभियान याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली। 14 ऑक्टोबर 1956 रोजी जवळपास 6 लाख लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा देताना, जुन्या चालीरीती जुना धर्म सोडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली व स्वतः सर्वांकडून 22 प्रतिज्ञा वदवून घेतल्या। आणि त्यानंतर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या विषयावर काही करायचं असेल पण त्यांना तो आयुष्याचा वेळ मिळाला नाही आणि महापरिनिर्वाण झाल्यामुळे या विषयाकडे तेवढं दुर्लक्ष झालं। पण मीही एक बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी या नात्याने त्यांचे एक विचारधन 22 प्रतिज्ञा दिलेल्या या बहुजनाकरता स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे। जाती व्यवस्थेचा नष्ट करण्याकरता, या देशामध्ये विज्ञानवाद रुजवण्याकरिता, विवेक आणि विचार करण्याची चळवळ राबविण्याकरता 22 प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहे। आणि बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञा अभियानाचे प्रवर्तक प्रणेते आहेत आणि मी त्यांचा एक अनुयायी या नात्याने ह्या विषयाला धरून मी संपूर्ण भारतात 22 प्रतिज्ञा अभियानाच्या निमित्ताने सर्व बौद्ध व बहुजन व सर्व जातीमुळे दुखी लोकांशी त्यांचा मुक्तीचा मार्ग 22 प्रतिज्ञा अभियानातून धम्मामध्ये आहे असा सांगण्याचा माझा सतत प्रयत्न आहे। सर, मी असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा ज्या दिल्या, या प्रतिज्ञा जुन्या संस्कृतीशी नाळ तोडणाऱ्या होत्या। त्यामुळे ती नाळ तोडणं ही प्रत्येक समाजाला बदल करताना फार कठीण जातं आणि नेमकी ती नाळ तोडण्याचं अभियान तुम्ही सुरू केलेलं, आरंभलेलं आहे। त्यामुळे ह्या नाळ तोडण्याच्या प्रक्रियेशी समाजाचा अनुभव निश्चितपणे तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये कठीणतम असा आला असेल, विसंगत असा आला असेल, त्याबद्दल काय असेल? 22 प्रतिज्ञा या विशिष्ट जाती किंवा जमातीकरिता नाहीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्यात त्या संपूर्ण जाती बहुजनाकरिता दिलेल्या आहेत आणि त्या सर्वांचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे। पण हे 22 प्रतिज्ञा सांगताना लोकांना अचानक असं वाटायचं की मी कुठल्या तरी धर्म किंवा देवाच्या विरुद्ध बोलत आहे। तर ज्या धर्माने देवाच्या विरुद्ध बोलत आहेत त्यांना वाईट वाटण्याऐवजी बौद्ध समाजातील विचारवंत लेखक यांनाच वाईट वाटायचं। तेच म्हणायचे की कशाला सांगता तुम्ही, मन दुखेल, पोट दुखेल, वाईट वाटेल, भावना दुखतील। म्हणलं संविधान करता ज्या व्यक्तीने, महापुरुषाने संविधान लिहिलेलं आहे, ज्यांनी या देशाची घटना लिहिली आहे, ज्याच्या नावावर या देशाचा कायदा आहे, अरे त्यांनी 22 प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत। म्हणजे जे 22 प्रतिज्ञाचं मी कोणाला सांगत येते तो वाईट काही नाही आहे, असंवैधानिक घटनाच्या रूपाने आहे। तर काही लोकांना ज्यांना बदल नको आहे, ज्यांना जाती तशा टिकवून ठेवायच्या आहे, ज्यांना ईश्वराच्या नावाने जातीला पवित्र करणारा जो एक संस्था निर्माण झालेली आहे, ते कुठलाही
त्यांचं आरक्षण अबाधित राहील हे त्याचे शेड्यूल वाचल्यानंतरच आपल्याला त्यावर ठरवता येते. पण या धम्मदीक्षेच्या क्रांतीमध्ये वैयक्तिक समाजची जी क्रांती आहे, ते धम्म दीक्षा आणि बुद्ध धम्माच्या वाटेवर येऊन जी क्रांती आहे ती महत्वाची आहे. आरक्षण हा द्वितीय भाग आहे त्यातून. सर, परिवर्तनासाठी किंवा कोणती क्रांती होण्यासाठी कृती कार्यक्रम लागतो. 22 प्रतिज्ञा अभियान हा अत्यंत एक कृती कार्यक्रम आहे. मात्र कोणतीही कृती करण्यापूर्वी त्या कृतीला एक मानसिक तयारी, ज्या समाजामध्ये आपण करायची आहे ती कृती, त्यांची मानसिक तयारी करून घ्यावी लागते. तर त्या अनुषंगाने 22 प्रतिज्ञाच्या अभियानाचा कृती कार्यक्रम राबवण्यासाठी, त्यांची मानसिक तयारी करून घेण्यासाठी काही प्रबोधनाचा कार्यक्रम राबवला जातो. 22 प्रतिज्ञा अभियान हे कुठले संस्था, संघटन, मंडळ, पक्ष, पार्टी नाही. जो जाणीव आहे, ज्याला जागृत आहे, ज्याला बुद्धी शाबूत आहे, तो 22 प्रतिज्ञा अभियानाचा प्रचारक होऊ शकतो. यात कुठला अध्यक्ष उपाध्यक्ष नाही आहे. तरीही तुम्ही म्हणता कृती कार्यक्रमाला समाजाला तयार करण्याकरता काही आम्ही कार्यक्रम घेतो का? याकरिता आम्ही 22 प्रतिज्ञा अभियानातर्फे 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, एक CD, ऑडिओ CD प्रकाशित झालेली आहे. आणि आमचे सोबत जेवढे प्रचारक आहेत ते ज्या शहरात असतील, उदाहरण दिलं एक डॉक्टर कृपाकर वासनिक आहे आणि ते म्हणतात की मी दिल्ली में जब भी जाता हूं तो कैंची लेके जाता हूं. मला क्यों? बोले कार्यक्रम में कोई भी विचारवंत का अगर मुझे काला धागा दिखा तो मैं काट देता हूं. म्हणजे एखादा प्रचारक तयार झाला तर तो परिवर्तन कृती कार्यक्रमात घेऊन फिरत आहे. तर या 22 प्रतिज्ञा अभियानाचा सर्वात मोठा प्रशिक्षण वर्ग जे आहे ते प्रशिक्षण वर्ग 2 वेळेस होते. एक 5 आणि 6 डिसेंबरला आम्ही 3 ते 4 लाख बौद्ध बहुजनाचे गंडे दोरे कापतो. दुसरं एक प्रशिक्षण वर्ग होतं म्हणजे जेव्हा 24 डिसेंबरला आम्ही भाग्य आत्मा दहनाचा विषय एक त्योहार उत्सव घेतो. दोन्ही कार्यक्रमामध्ये सहभागातून प्रशिक्षण, सहभागातून या क्रांतिकारक विचाराचं बिंबवणे, ही प्रक्रिया 5 आणि 6 डिसेंबर रोजी होते. ज्या दिवशी आम्ही अनेक स्टॉल लावतो, त्याच्यावर गंडेदोरे कापणे, मग विज्ञान विचार कसा करावा हे शिकविणे, सर्व घातक व्यसनापासून मुक्त करणे, असे छोटे छोटे टप्पे त्याच्यात असतात. आणि सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम असतो तो 24 डिसेंबरला दरवर्षी घेत आहे भाग्य आत्मा दहनाचा उत्सव. या उत्सवाच्या निमित्ताने सर्व जनतेसमोर एक प्रयोग आणि एक नवीन पायंडा पाडलेला आहे की तुम्ही भाग्य आत्मा या सर्व संस्कारापासून, या संचित विचारापासून आपण सर्वांनी मुक्त व्हावं, असे 2 कार्यक्रम जाहीररित्या संपूर्ण भारतामध्ये राबवण्याचा प्रयत्न करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक प्रशिक्षण देणे आणि त्याच्या मनावर 22 प्रतिज्ञा अभियानाच्या निमित्ताने जे विज्ञान विषयक विचार करणे, प्रमाणाचा आग्रह करण्याचे विचार, या सर्व विचार बिंबवण्याचे प्रयत्न या 2 कार्यक्रमातून आम्ही करतो. सर, 22 प्रतिज्ञा अभियानात भाग्य आत्मा दहनाचा कार्यक्रम घेतला. दहन मला वाटतं अशा गोष्टींचं केलं जातं की ज्यांचं भौतिक अस्तित्व आहे. तर या भाग्य आणि आत्मा यांना काही भौतिक अस्तित्व नाहीये, पण तरी त्यांचं दहन केलं जातं. मग त्यांच्या काही भौतिक अस्तित्वाला आपण एक प्रकारे ते आहेत, अस्तित्वात आहेत भौतिक रूपात दृष्ट्या, असं काही याच्यातून बिंबत नाही का? असं भाग्य आत्माचे अस्तित्व नाही, पण ह्या विषयाची जाणीव ज्या व्यक्तींना, त्यांची संख्या मोजण्यासारखी आहे. 700 कोटी जनता पृथ्वी तलावरची भाग्य आत्म्याचं अस्तित्व मानते, जीवनामध्ये संस्कार करून घेते. कोणीतरी अदृश्य शक्ती त्याची मदत करेल, त्या देवाचा धावा करा, ईश्वराचा नाही अल्लाचा धावा करा, त्याची तारीफ करा, कौतुक करा आणि तो प्रसन्न होईल, असं जीवन जे जगत आहेत. ज्या दिवशी पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस जो जिवंत आहे आणि त्याचा जन्म होणार आहे, असा जर व्यक्ती जर भाग्य, नशीब, आत्मा, दैववाद, अंधविश्वास, भय, भीती, याचना, प्रार्थना, पुनर्जन्म, मागचा जन्म, संचित कर्म, विपाक, या सर्व संस्कारापासून मुक्त होईल, त्या दिवशी भाग्य अथवा धनाचा विषय आणि उत्सव आम्ही बंद करू. सर, भाग्य आत्मा
ह्या दहनाच्या यादीमध्ये एक प्रार्थना ही संकल्पना येते. बाबासाहेबांनी जे म्हटले की धम्म किंवा धर्माची आवश्यकता ही समाजाची धारणा होण्यासाठी किंवा धारणा करण्यासाठी एक समान त्यांच्यामध्ये संस्कृती निर्माण होण्यासाठी असते. कुठल्याही धर्माच्या बाबतीत प्रार्थना ही तिला कदाचित नाव वेगवेगळे असतील, वंदना असेल, काही वेगळी नाव असतील, परंतु प्रार्थनेच्या दहनातून ह्या धर्मसंस्था ज्या आहेत की ज्यांची मानव समाजाला गरज आहे धारणा होण्यासाठी, जी बाबासाहेबांची पण भूमिका होती, तर त्या प्रार्थनेला दहन करून आपण या समाजाच्या किंवा एकूणच जगातल्या या 700 कोटी जनतेच्या त्या धार्मिक आस्थेला ठेच पोहोचतं असं काही होतंय का? पृथ्वी तलावर 700 कोटी जे जनता आहे त्याला धर्माची आवश्यकता आहे काय हाच एक मोठा प्रश्न आहे. या पारंपरिक धर्मग्रंथ, धर्माचे पुजारी वर्ग व धर्माचं मंदिर सर्व जे आलेत याची मानवतेला खरोखर आवश्यकता आहे का? कारण बुद्धाची क्रांती आणि बुद्धाची चळवळ होती की सर्वच प्रार्थनेपासून मुक्त करणे, की तुमची कोणीतरी दुःखामध्ये आणि सुखामध्ये मदत करायला येईल अदृश्य शक्ती. ते बुद्धाने ईश्वराचे अस्तित्व नाकारले, बुद्धाने पुनर्जन्म नाकारला, बुद्धाने आत्मा नाकारला, बुद्धाने हेच क्षण आणि हेच जीवन अंतिम ना, हेच क्षण पुन्हा येणार नाही, हे जीवन पुन्हा येणार नाही. या सर्व धर्मांमध्ये काय म्हटलेलं आहे की तुमचं मृत्यूनंतरचे जीवन आहे, तुमचा आत्मा आहे, या आत्म्याला तुम्ही प्रसन्न करा, पुढचे जन्म मिळेल आणि पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं मिळेल. म्हणजे स्वर्ग नरक म्हटलं की बाबा प्रत्येक धर्माचा स्वर्ग नरक आहे, फक्त त्या स्वर्ग नरकाचा कोणी बिल्डर काय कोणी सांगत नाही. मी तर म्हणतो स्वर्ग नरकाचा कोणी संडास आहे की नाही, बाथरूम आहे की नाही असंही विचारलं. मी म्हटलो बा सर्व धर्माचं एकच स्वर्ग नरक आहे की वेगळं वेगळं स्वर्ग नरक आहे? इंग्लिश गॉडचं हेल अँड हेवन आहे, ते इस्लाम धर्माचाही स्वर्ग आणि नरक आहे, हिंदू धर्माचा स्वर्ग नरक आहे. म्हणून या सर्व स्वर्ग नरकाचं वरती काय कम्युनिकेशन सेंटर आहे का? किंवा आदमी मेला म्हणजे हिंदूचा माणूस मेला तर चुकून मुस्लिम नरकात तर जात नाही, किंवा ख्रिश्चन माणूस मेला तर त्याचा जो आत्मा आहे मरून चुकून ते हिंदूच्या स्वर्गात तर जात नाही. मग वरती काय त्या या सर्व धर्माचे जे स्वर्ग नरक आहे यांची काय बिल्डिंग वेगळ्या आहेत की काय आहेत? आता ही जेव्हा चर्चा केली तर कोणालाच कळत नाही काय आहे. आणि म्हणजे जर तुम्ही स्वर्ग नरक मांडता याचा अर्थ कोणीतरी बिल्डर असेल, तर तुम्ही बिल्डरचं नाव तरी सांगा. आणि तिथे खायची प्यायची व्यवस्था आहे की नाही? आता यांच्या धर्मात असं म्हटलं की स्वर्गामध्ये सर्व फुकटात मिळते, काय दारू फुकटात मिळते. म्हणजे जमिनीवर यांचा धर्म म्हणतो की दारू पिऊ नका आणि स्वर्गात दारू देत आहे. म्हणजे हे जे खोटे जे धर्म बोलत आहे. म्हणून 22 प्रतिज्ञा अभियानातर्फे हे जे भाग्य, आत्मा, दहनाचं हे 4 शब्द प्रतिकात्मक आहेत, पण हे शब्द जे आहेत ते संपूर्ण ज्यावर विचार करत नाही, विचार न करता ज्या ज्या गोष्टी स्वीकारतो त्या सर्व श्रद्धेपासून, मग ते स्वर्ग श्रद्धा असो, नरक श्रद्धा असो, ईश्वर श्रद्धा असो, भाग्य श्रद्धा असो, नशीब श्रद्धा असो, आत्मा श्रद्धा असो, पुनर्जन्म श्रद्धा असो, मागचा जन्म असो, संचित असो, प्रारब्ध असो, कर्म विपाक असो, या सर्व विश्वास आणि श्रद्धेपासून मुक्त करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माच्या माध्यमाने केलं. म्हणजे 22 प्रतिज्ञाचा उद्देश साधा एकच ईश्वर परमेश्वर 2-4 देव नाकारणे नव्हता. संपूर्ण मानवाला आणि भारतीय माणसाला या अनावश्यक विश्वास श्रद्धा पासून मुक्त करणे असा उद्देश होता. सर, 22 प्रतिज्ञा अभियान गेल्या काही वर्षापासून आपण सातत्याने चालवत आहात. या प्रदीर्घ काळामध्ये काही अनुभव तुमच्या संचित असतील, त्याच्यातले काही नकारात्मक असतील, काही सकारात्मक, परंतु असे अविस्मरणीय 2 अनुभव सांगा की जो एक नकारात्मक असेल आणि एक खूप सकारात्मक असेल, खूप आशादायी असेल, असे 2 अनुभव. आठवणी आणि अनुभव अतिशय चांगला प्रश्न विचारला. एक मला खूप आनंद देणारी घटना घडली. मी नाशिकमध्ये जवळ 4 तास 22 प्रतिज्ञा अभियानावर बोलत होतो. त्यातला विषय होता की मानवाची निर्मिती कशी झाली. डॉक्टर चार्ल्स डार्विनने ओरिजिन ऑफ स्पीसीज 1859च्या ग्रंथामध्ये काय म्हटलं, पृथ्वीची निर्मिती कशी झाली. पहिले जो बॅक्टेरिया होता युनिसेल्युलर तो 35,000 लाख वर्षापूर्वी कसा निर्माण झाला.
पृथ्वी हे 45,670 लाख वर्षापूर्वी कशी निर्माण झाली आणि चंद्र कसं निर्माण झाला या सर्वावर बोलत असताना मग भाग्य नशीब आजपर्यंत कोणी वाचलं का? आणि भाग्य नशिबाच्या 2 प्रश्नाची उत्तरं दिली तर 1 कोटीचं पारितोषिक बीटी बिराडे सरांच्या नावाने तिथे जाहीर केलं. आणि जेव्हा मी हे सर्व बोलत होतो की भाग्य नशीबचं कागद कोणाला सापडला नाही आणि पृथ्वी तलावर जीव जंतू प्राणी आहेत, हवा आहे, हे सर्व निर्माण कशी झाली याचं वैज्ञानिक दृष्ट्या संशोधन आणि प्रमाण झालेलं, ह्यामुळे कुठल्या ईश्वर परमेश्वरनी चमत्काराने काही निर्माण केलं नाही असं बोलत असताना म्हटलं आता हे सर्व जर विचार पोचवायचे तर भाग्य आत्मा धनाचा उत्सव घ्यावा. असं मी नाशिकमध्ये बोलत असताना एक ज्येष्ठ जवळपास 70 वर्षाचे होते की ते मला प्रश्न म्हणतात की सोनटके साहेब तुम्ही कसं काय म्हणता म्हणे की हा विषय बौद्धांत करताना भारतापुरताच मर्यादित ठेवायचा. म्हटलं काय झालं? ते म्हणतात अहो सर म्हणे हा जो तुम्ही विषय सांगत आहे की माणूस कसा निर्माण झाला, किडा कसा बनला, पृथ्वी केव्हा निर्माण झाली, हे सर प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळाले तर आम्ही मंदिर मस्जिद चर्चमध्ये जाणारच नाही ना. कारण त्यांच्या ग्रंथांमध्ये धर्मांमध्ये लिहिलं की आम्हाला कोणीतरी बनवलेलं आहे म्हणून आमच्या मनात भीती आहे म्हणे. तर म्हणे तुम्ही जे सांगितलं ते या देशातील नव्हे पृथ्वी तलावरच्या प्रत्येक मानवाकरता आवश्यक आहे. ते सरांनी मला म्हटलं त्या दिवशी मला असं वाटलं की हा विषय आपण भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. दुसरं असं की 22 प्रतिज्ञा अभियानातर्फे आम्ही बौद्ध महिला दीक्षा देणार, भारत बौद्धमय करणार हा विषय मी 2007 ला मिलिंद स्टेडियम औरंगाबाद येथे घेतला आणि तिथे खूप विरोध झाला आणि एकाही म्हणजे विरोधक किंवा कोणी दुसऱ्यांनी केला नाही तर आपल्याच लोकांनी विरोध केला. आणि ते विचारवंत आणि काही लोकांचं म्हणणं होतं की बौद्ध महिलांनी जर बुद्ध धम्माची दीक्षा अन्य जाती धर्माच्या व्यक्तीला दिली तर बुद्ध धम्म संपून जाईल. आणि तो विरोध इतका कडाक्याचा झाला. त्यांचं म्हणणं होतं की दीक्षा देण्याचा अधिकार म्हणजे हिंदू धर्मातील पुजारी, ते मुस्लिम धर्मातील पुजारी, ते ख्रिश्चन धर्मातील पुजारी आणि बौद्ध धर्मातील पुजारी सर्वांना वाटते की त्यांचे अधिकार मजबूत राहावेत, कोणी तो अधिकार मिळू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा देण्याचा अधिकार भंतेलाही दिला आणि बौद्ध उपासकालाही दिला. धम्म दीक्षा देतानाचा अधिकार दोघांना समान केलेला आहे. त्यावेळेला जो विरोध झाला तेव्हा मला फार वाईट वाटलं की या देशामध्ये जे दीक्षा देण्याची अधिकार जो आहे, दीक्षा देण्याचा अधिकार हे पृथ्वी 2500 वर्षामध्ये बौद्ध व्यक्तीला दुसऱ्याला दीक्षा देण्याचा अधिकार, एवढं महान अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. पण बौद्ध धम्मातीलच काही विचारवंत व काही बनते यांना याचा प्रचार आणि दुसऱ्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न हे फार त्यांना वाईट वाटलं. त्यावेळेला मला असं वाटलं की महापुरुषाला हजारो लाखो वर्षाचं दिसते. ज्या महापुरुषांनी वोटिंगच्या वेळेला मतदानाचा अधिकार दिला त्याच संविधान निर्मात्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा देण्याचा अधिकार, पृथ्वी तलावरचा एवढा महान अधिकार जो दिलेला याचे विरोध करणारे यांना आजचा दिवसही बरोबर दिसत नाही. ते बुद्ध धम्माचा जो येणारा सुवर्ण काळ तेही बघू शकत नाही. म्हणून त्या दिवशी मला फार वाईट वाटलं होतं. सर मला सांगावंसं वाटतं की हे अभियान माझं नाही. या अभियानाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. या देशामध्ये जो विज्ञानवादी आहे, जो विवेकवादी आहे, जो बुद्धीचा वापर करत, जो विचारशील आहे त्याचं हे अभियान आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर बुद्धांना आदर्श मानणारा प्रत्येक व्यक्तीचं हे अभियान आहे. आणि मला खूप आनंद होतो की आता हे अभियान तुमचं सुद्धा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या कर्मकांड आणि सनातन व्यवस्थेला नाकारून शुद्ध विज्ञानवादी धम्म दिला. मात्र या धम्मातही अनेकदा सनातन प्रवृत्ती निर्माण होण्याचा धोका जो काही असतो त्या सगळ्यांच्या अगदी विरोधात किंवा बुद्धाचा धम्म जो बाबासाहेबांनी आपल्याला दिला तो प्रवाही विज्ञानाचा धम्म आहे आणि हे प्रवाही विज्ञान कायम राहो यासाठी आयुष्यमान अरविंद सोनटक्के साहेबांनी आपलं अभियान राबवलेलं आहे, चालवलेलं आहे. या अनुभवात या अभियानामध्ये अनेक अनुभव त्यांच्या पाठीशी
जमा झालेले आहेत, त्याच्यातले काही सकारात्मक आहेत, काही नकारात्मक. मात्र कुठेही त्यांनी आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. असा अविरत हा कार्याचा प्रवाह, हा विज्ञानवादी धम्म आणि माणसाच्या कल्याणाचा हा धम्म, हा विज्ञानाचा विचार सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस, त्याच्यामध्ये त्यांनी बरंच आता यश मिळवलं आहे. आणि म्हणून त्यांचे आजचे विचार आपल्या सगळ्यांपर्यंत पोचल्यानंतर आपणही याच्यावर विचार करावा आणि त्यांच्या कार्यात, त्यांच्या अभियानात आपण सहभागी होण्याची प्रेरणा नक्की घ्याल, या आशेने मी आयुष्यमान अरविंद सोनटक्के साहेब यांचा निरोप देतो. साहेब, जय